हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण वांगा बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर मी इथे वांगे घेतले आहेत आणि एक बटाटा घेतला आहे. तर याला मी स्वच्छ धुवून घेतले आहे. आता याला आपण कट करून घेणार आहोत. तर पाहू शकता मी इथे वांगा आणि बटाटा दोन्हीसुद्धा असं बारीक कट करून घेतले आहे. आणि हे पाण्यामध्ये टाकायचे नाही तर लगेच काळे पडतात. वांगं देखील काळं पडतं आणि बटाटा देखील काळा पडतो. अशा प्रकारे जर तुम्ही वांगा बटाट्याची भाजी केली तर खरंच खूप छान लागते आणि खूप झटपट होते. त्यामुळे नक्कीच करून बघा. तर मी इथं भाजीसाठी लागणारं साहित्य घेतलं आहे. एक कांदा घेतला आहे कट करून मोठा, एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता आणि लसूण घेतला आहे बारीक कट करून. ते इथं मी गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये एक पळी तेल घातले आहे. तेल गरम झाले की यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत. मोहरी तडतडली की यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. तर इथे मी पाव चमचे जिरे घेतले आहेत, ते यामध्ये घालून घेतले. आता जिरे फुलले की यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या कट करून घेतल्या होत्या त्या घालणार आहोत. लसूण घातल्यानंतर लगेचच कढीपत्ता घालून घेणार आहोत. आता हे छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मिरच्या घालणार आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तुम्हाला कितपत तिखट हवे त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या. आता मिरच्या आपण परतून घ्यायच्या आहेत. मिरच्या परतल्या की यामध्ये आपण एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतला होता तो देखील यामध्ये घालून घेणार आहोत. आता कांदा देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो देखील कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे. आपला कांदा टोमॅटो परतत आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या व्हिडिओला अजूनसुद्धा एक लाईक केले नसेल तर प्लीज एक लाईक करा. आता यामध्ये आपण थोडी हळद घालून घेणार आहोत. हळद देखील आपण तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आता आपण जे वांगा बटाटा कट करून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले हे देखील मला सांगा. आता सर्व वांगा बटाटा आपण कढईमध्ये घालून घेतला आहे. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला अंदाजेनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार भाजी कितपत आहे त्यानुसार मीठ घालून घ्या. मीठ घातल्यानंतर सर्व भाजी मिक्स करायची आहे. अशा पद्धतीने भाजी केली तर खरंच अगदी झटपट होते. नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा. आता हे सर्व मिक्स करून घेतलं आहे. आता यावरती आपण झाकण ठेवणार आहे आणि त्यामध्ये आपण थोडं पाणी ठेवणार आहे म्हणजे कसं भाजी खाली लागणार नाही. आणि 2-2 मिनिटांनी आपण झाकण काढून भाजी हलवून घ्यायची आहे. अधूनमधून मी झाकण काढून भाजी चेक करत होते. आता पाहूयात आपली भाजी झाली आहे का. तर पाहू शकता आपली भाजी आता झाली आहे. बटाटा देखील छान शिजला आहे. आता वांगं देखील आपण चेक करूया शिजलं आहे का. फारसा वेळ नाही लागत भाजी शिजायला. पाहू शकता वांगं देखील छान शिजलं आहे. तर तुम्हाला माझी आजची वांगा बटाट्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप लाख मोलाचं असतं. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.